समोरची गर्दी कमी करायची, समोरची गर्दी कमी करा, समोरची गर्दी कमी करा, स्टेजवरची समोरची गर्दी कमी करा. दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. एक पावसाळ्याची प्रकृती अत्यंत नाजूक बनलेली आहे. सगळी गर्दी आपण कमी करायची आहे. सगळ्यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे. समोरची गर्दी कमी करा. रथाला पुढे येऊ द्या, दादांना पुढे येऊ द्या, दादांना पुढे येऊ द्या. समोरची गर्दी कमी करा. हलकीवाले थांबा थोडं. कुठलाही आता वाद्य 2 मिनिट वाजू नका दादा स्टेजवर येईपर्यंत. समोरची गर्दी थोडी कमी करायची आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्टेजच्या समोरची गर्दी कमी करायची आहे. हो रथवाले थांबा थोडा. ते पुढे बॅरिकेड से पडन. साऊंड वर बसलेले साऊंडचे दादांची प्रकृती खालावलेली आहे. सगळ्यांना दादा खाली बोलवत आहेत. स्टेजवरची सगळी गर्दी खाली कमी करा. स्टेजवरची सगळी गर्दी कमी करण्यासाठी बाबा स्वतः विनंती करतायत. हात जोडून कळकळीची विनंती आहे. स्टेजच्या समोर दादांचं आगमन जिथून होणार आहे तिथली गर्दी कमी करा. पायऱ्यांवरची गर्दी कमी करा. पायऱ्यांवरची गर्दी कमी करावी ही सगळ्यांना विनंती आहे. पायऱ्यांवरची गर्दी कमी करावी ही आपल्याला हात जोडून विनंती आहे. स्टेजवरची पायऱ्यांवरची गर्दी कमी करा. दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. या ठिकाणी स्टेजवरची गर्दी कमी करायची आणि समोर पायऱ्यांवरची जी गर्दी आहे ती देखील कमी करायची. दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पायऱ्यांवरची जी गर्दी आहे ती त्या ठिकाणी कमी करावी अशी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करण्यात आलेली आहे. दादांना येण्यासाठीचा जो रस्ता आहे तो मोकळा करून द्यायचा आहे. हात जोडून कळकळीची विनंती आहे. हॅलो, साऊंडवर उभं राहिलेले स्टेजवर, साऊंडच्या स्टेजवर या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं. हे साऊंडच्या याच्यावर बसत स्टेजवर बसले सर्व खाली बसा उतरा. पडत सारं बंद पडत. एकच माहिती हा साऊंड वरती कोणी वरती चढू नका. सहकार्य करा. दादांचं आगमन स्टेजवरती काही क्षणात या ठिकाणी आहे. जेव्हा दादांचं आगमन होईल तेव्हा स्टेजवरती कृपया जी गर्दी आहे ती सगळी 100% गर्दी स्टेजवरची त्या ठिकाणी कमी करायची आहे. मनोज दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दसरा मेळाव्याच्या या स्टेजवरती दादांचं आगमन होत आहे. दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. भावांनो, या ठिकाणी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. दादांचं आगमन स्टेजवरती आता काही क्षणात या ठिकाणी होत आहे. दादांचं आगमन होत आहे. सगळ्यांनी सहकार्य करा. स्टेजवर फक्त दादा आणि बाबा, दादा आणि बाबा हे दोघे स्टेजवर येतील. बाकीची जी सगळी गर्दी आहे ती थोडी कमी करायची विनंती हात जोडून. आणि दादांचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर या ठिकाणी स्टेजवरती येतील. दादांचं आगमन आता कुठल्याही क्षणी हे 2 स्टँड बाजूला ठेवा. दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. दादांचं आगमन माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा नारायणगड संस्थानच्या या पारंपरिक दसरा मेळाव्याच्या मुख्य मंचावर दादांचं आगमन होत आहे. आपण सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राची धाकटी मंडळी संत कुलभूषण जगन्नाथ महाराज यांच्या नारायणगडावरती दादांचं आगमन झालेलं आहे. गडाचे महत्व प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज, संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतायत. आपण प्रचंड टाळ्या वाजवून महाराजांना अभिवादन करायचंय. रयतेचे राजे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर पुढील बाबा ज्या सूचना देतील त्या पद्धतीने पुढचा कार्यक्रम होईल. सुरू करायचा आहे. प्रचंड
आपला योद्धा आपल्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी कडे महिला भगिनी आहेत. दादा त्यांना सुद्धा भेटण्यासाठी येत आहेत. माता भगिनींनो, पूजनीय बाबांना विनंती आपण हे पुढे यावा. माता भगिनींनो, जोरदार टाळ्या वाजवून आपल्या दादांना आशीर्वाद द्यायचे. दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे, पण अशाही परिस्थितीत जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी थोड्या खुर्च्या पुढे घ्या. घ्या पुढे खुर्च्या, घ्या पुढे घ्या. आणखी धन्यवाद धन्यवाद. यानंतर संघर्ष योद्धे मनोज दादा, एक खुर्ची द्या बरं अजून वरती. एक खुर्ची घेऊन या लवकर. खिडकी बाहेर थोडं पीठ. माननीय संघर्ष योद्धे, हॅलो, सगळ्या जणांना विनंती, स्टेज वरती कोणी थांबू नका. सगळ्याला विनंती, सगळेजण, मी पण खाली येणार आहे, सगळेजण खाली चला. चला सगळेजण, कोणी थांबू नका. चला चला चला. ए दादा चला सगळेजण खाली. चला सगळेजण खाली. मागच्या कोपऱ्यातले पण सगळेजण खाली चला. ए दादा तर कॅमेराला चला, आता समोरून फोटो घे. चला खाली. चला चला सगळेजण. अरे तुम्हाला बोलतो मी, चला चला खाली. चला इकडचे पण चला सगळेजण. आता चला खाली. चला सगळेजण खाली. प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचा अगोदर आपण म्हटलं होतं दादांचा सन्मान करायचा, पण दादांनी सांगितलं की गुरूंचा सन्मान अगोदर होईल. धाकटी पंढरी नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांचं स्वागत स्वतः अशा परिस्थितीत स्वतः संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील हे पूजनीय बाबांचा या ठिकाणी हार घालून या ठिकाणी स्वागत करतील. आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी गुरुवर्य महंत मेंढरे महाराज आणि नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज यांना मी विनंती करतो, आपण संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी पुढे यावं. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे उत्तराधिकारी आणि गुरुवर्य संभाजी महाराज तसेच गुरुवर्य महंत प्रेममूर्ती शिवाजी बाबा आणि स्वामी संस्थानचे मठाधिपती लक्ष्मण महाराज मेंढरे या ठिकाणी स्वागत करतात. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी गुरुवर्य मेंढरे महाराजांचं स्वागत गुरुवर्य संभाजी महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. गुरुवर्य मेंढरे महाराजांचं या ठिकाणी स्वागत होईल. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून मेंढरे बाबांचं स्वागत या मंचावर करायचंय. संस्थानच्या वतीनं गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज, गडाचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण गुरुवर्य संभाजी महाराज आणि संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीनं आलेल्या सर्व बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो. या तालाची सत्ता म्हणून सगळे त्या ठिकाणी हे करतायत. यानंतर मी हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंढरे यांना विनंती करतो, या दसरा मेळाव्याच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आपण करावं. हॅलो, सगळ्या स्टेजवरती जेवढे आहेत ना, दादांनी सांगितले सगळेजण खाली चला. तुम्ही कारण ऐकले न सांगितलं का तुम्ही थांबताय? खाली जाऊ द्या, खाली जाऊ द्या, इथं नसतं. या ठिकाणी दादांचं स्वागत. सगळ्यांनी दादांची सूचना आहे. संपूर्ण या ठिकाणी आता मार्गदर्शनाला सुरुवात होणार आहे.
मी गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे यांना विनंती करतो. ही बाप लेकाची भेट आहे, भावनिक क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठीच. मनोज दादा आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. दादांचं मनोज दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय ना, मग दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी गुरुवर्य मेंगडे महाराजांना विनंती करतो प्रस्तावित. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जगत नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपल्या नारायणगडाचा पारंपरिक दसरा मेळावा जगत नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त महंत महादेव बाबा यांच्या आशीर्वादाने आणि विद्यमान महंत आदरणीय प्रभूजी हरिभक्त प्राय गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांचं करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेले मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या ठिकाणी बाबांनी आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं यावर्षी आपल्याकडे पाऊस वगैरे भरपूर झालेला आहे. अनेकांची गुरंढोरं वाहून गेलेत पाण्यामध्ये. अनेकांची शेती जी आहे ती नापीक झालेली आहे. दोघांचंही ठरलं आणि पारंपरिक दसरा मेळावा साजरा करायचा ठरला. अगदी कुणालाही निमंत्रण दिलेलं नाही आणि निमंत्रण नसताना सुद्धा एवढा प्रचंड मुंबई सारखा जनसमुदाय या ठिकाणी हजर झालेला आहे. ही श्रद्धा जी आहे दादावर आणि नगत नारायण महाराजांवर शिवाजी महाराजांवर असलेली ती श्रद्धा आहे. बारकाईने जर पाहिलं मला 4-2 पत्रकारांनी विचारलं महाराज तुम्ही मागच्या वर्षी होते दसरा मेळावा या वर्षी होतो. मी म्हणलं माझ्या वडिलांची मिराशीला देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा गुरुनाम गुरु स्वामी महाराज आणि गुरुनाम गुरु माणिक बाबा यांचं जीवाचं नातं होतं. त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य सुदामदेव महाराज आणि गुरुवर्य महादेव महाराज मंत यांचं जीवाचं नातं. आणि आता तिसऱ्या पिढीमध्ये गुरुवर्य प्रेमगुरु शिवाजी बाबा आणि आमचं नितांत प्रेमाचं नातं असल्यामुळे आणि समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखे मराठा योद्धे आणि खंदे समर्थक असताना तुम्हाला सांगतो या ठिकाणी यायचं नाही म्हणून जायचं कुठं. असो मी जास्त बोलणार नाही. न बोलवता जर एवढा समाजाचा जनसागर उसळलेला आहे तर या दोघांनी जर आवाज दिला असता तर मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी हजर झाले असते. तरी पण या ठिकाणी आलेल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. एक गोष्ट सांगतो ध्येयाचा ध्यास असल्यानंतर श्रमाचा त्रास होत नसतो. यांच्याकडे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी ध्येयगडे झालेले मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा ते गडावर आपल्याला संबोधण्यासाठी हजर झालेले. मी एकच सर्वांना प्रार्थना करतो विनंती करतो एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. समय लंबा है दोस्त जमाते रहिए, समय लंबा है दोस्त जमाते रहिए, हात मिले या न मिले दिल मिलाते रहिए एवढा शुभ संदेश देतो. या ठिकाणी गटाने कोणाला 2 शब्द बोलण्याची दिली त्या संधी दिली त्याबद्दल बाबांचं ऋण व्यक्त करतो आणि 2 शब्द मनोगत संपून टाकतो. धन्यवाद. या पारंपरिक दसरा मेळाव्याला आपले दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एकदा भगवे रुमाल वरती करा. एवढं दादा आपल्या सगळ्यांसाठी आले. दादांचे फोटो कोणी आणले फोटो वरती करा. हा एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर गडाचे महंत गुरुवर्य प्रेममूर्ती श्री गुरु श्री शिवाजी महाराज पूजनीय बाबांना मी अशी विनंती करतो या पारंपरिक दसरा मेळ्याच्या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी बाबांचं स्वागत. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. या शुभ मंगल प्रसंगी या दसरा मेळाव्यामध्ये नगर नारायणगडावर संघर्ष योद्धा मनोजदादा पाटलावर असलेल्या भावना एवढा विरोध समाज मी प्रतिज्ञा करतो नगर नारायणाला भगवंताला
तुळजा भवानी आई मातेला नमन करतो की माझ्या राजाचा अंतःकरणातलं दुःख हे लगेच नाहीसं करावं आणि या समाजाचा पोशिंदा असणारा सुदृढ असावा, त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत व्हावी, ही तुळजा मातेला नगर नारायणाला भगवंताला साकडं घालतो. आणि या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने या गडावर प्रेम करणारा संघर्ष होता, मनोज दादावर प्रेम करणारा एवढा अलोट गर्दी या दसरा मेळाव्यासाठी उलथलेली आहे. या ठिकाणी प्रतिकूल वातावरण आहे. आमच्या पाटलाने आम्हाला सांगितलं यावर्षी साध्या पद्धतीमध्ये दसरा मेळावा साजरा करायचा, कारण शेतकरी अडचणीत आहे, पूरग्रस्त अडचणींमध्ये आहे आणि म्हणून यामध्ये एवढी अडचण असताना सुद्धा जरांगे पाटलावर टाकलेला विश्वास या समाजाने तरुण बांधवांनी एवढी मोठी अशी गर्दी झालेली आहे. आणि म्हणून या दसरा मेळाव्याला एक मुहूर्त आहे. आपल्या अंतःकरणाचे विकार नाहीसे करायचे, दुर्बुद्धी नाहीशी करायची, अहंकार नाहीसा करायचा आणि अहंकार रूपी रावणाला जाळायचंय पेटायचंय. आता पेटणार आहे. नारायणगडावर आव्हान करण्यात येत आहे की सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगड आहे. ओबीसी समाज असो, मराठी बांधव असो, एकमेकाशी सौजन्याने राहा, एकमेकावर प्रेम करा. आपल्याला एका बांधाला नांदायचंय, एका घरात नांदायचंय आणि म्हणून या नारायणगडावर हाच दसरा मेळावा खरा आहे की हे सोनं हे लुटायचंय, विचाराचं सोनं लुटायचंय. आणि आमच्या संघर्ष योद्धा जरांगे पाटलाला जनता जनार्दनाचा आशीर्वाद नक्कीच मिळावा की आमच्या राजाची प्रकृती ठणठणीत व्हावी. याच शुभ संकल्पाबरोबर 2 शब्दाला पूर्णविराम. धन्यवाद बाबा, धन्यवाद. महाराजांचे आशीर्वाद आणि गडाचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत. दादांनी सांगितलं होतं जेवढा होईल तेवढा, पण दादा समाज तुम्हाला कधी एकटा सोडणार नाही. रात्री टीव्ही वरती बातमी आली आणि आज सगळा समाज नारायणगडाच्या दिशेने निघाला. जोरदार टाळ्या वाजवून आपला एवढा आपल्यासाठी लढतोय ना. महाराष्ट्राची आन, मान आणि शान, मराठ्यांचा स्वाभिमान, संघर्ष योद्धे माननीय मनोज जरांगे पाटलांचं प्रचंड टाळ्या वाजून आपण स्वागत करायचंय. प्रत्येक वर्गात पहिल्यांदी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सरकारला आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी गाठ आहे. आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि ज्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय अशा पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याला महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी माननीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, आपण जोरदार टाळ्यांनी दादांचं स्वागत करायचं आहे. प्रचंड टाळ्या. दादा 2 मिनिट टाळ्या वाजवायच्या. यानंतर आदरणीय जे काही दादा बोलणार आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचंय. भावांनो, दादांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे. अशा परिस्थितीत दादांना बोलायला लावणं सुद्धा धाडसाचं काम आहे. पण आपला योद्धा आहे, आपलं दैवत आहे, आपलं हृदयस्थान आहे. आता अशी परिस्थिती आहे, दादांशिवाय आपण राहू शकत नाही आणि आपल्याशिवाय दादा राहू शकत नाही. असं हे आई आणि लेकराचं नातं तयार झालेलं आहे. म्हणून दादांची प्रकृती एवढी खालावलेली असताना सुद्धा जे काही दादा बोलतील, दादा एक शब्द बोलले तरी ते आपल्यासाठी 1000 शब्द आहेत. आणि दादांनी आपल्याला जिकडे बोट दाखवतील तिकडे त्या दिशेने आपल्याला जायचंय. आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी
आदरणीय संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळे. व्यासपीठावरच्या खाली वा सगळे मागचे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय हलू नको ना तो मागे जा राजमाता मासाहेब जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजीराजे कॅमेरा हलतो महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. बंकट स्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अपवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा शिवराय. आणि विराट संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा देश. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचे मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती. प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती. शेवटी शरीर आहे काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या. मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्यात त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. एवढंच आहे म्हणून पूर्ण झूम केलं सर.
मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली ओके ओके चालतं. तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात घेऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली फ्रेम लावली होती, मी 2-3 ह्याची गरीब माझी करतो. गरीब मराठा समाज खूप होरपळत होता. तो होरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो. हा ओके चालतंय. ते गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकवलं असं, ओके चालतं. एखाद्या वेळेस चूक झाली पण असं, ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज ओके लई तडफडतोय. लेकीवाडी चालू नका कॅमेरा. पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि तुम्ही हल्ले ना रात्रंदिवस माझ्या समाजाचा हट्ट होता, इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरीपासून शिक्षणापासून लांब राहायला लागू. त्यांनी केलेलं कष्ट त्याच्या डोळ्यात देखतात. या 6 करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत. कधी शांत बसलो नाही. पूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही. खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाडा, इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्यालाच नाही तर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात हे म्हणून मिळू देत नव्हते. आपले आणि दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी पितुरांनी समजून घ्यायला पाहिजे. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची दुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्या सोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही. तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला
पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात आणले. फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले. याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं. 3 कोटी मराठी आरक्षणात आले. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा गॅजेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटून घ्यायचा, पोरं आपल्याला मोठे करायचे. नाव ठेवणाऱ्याला लेकर बाळा नाही मोठे करायचे. आपले लेकर बाळा आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना ते पण खूप मिळालं. गावाचे गाव निघायला लागले. राहिलेले नित्य समाधानी राजा. उताळ वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायला. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन डावं टाकून सगळ्यांच्या मुडक्यावर पाय दिले. थोडं विचाराने चला. खाताना विचार करा, गरम आहे का गार झालाय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो. मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही. तर काय अर्थ नाही. आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं. टंगळ मंगळ बंद करायची. बावचाळ्यावरी वागायचं बंद करायचं. लई समाज पुढे न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनला, कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायच्या डोक्यात राहते. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात केलेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे,
दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं. दादा दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंडा असला तरी राहावं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनला त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला कसलाही दादा तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढे हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदोरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा एवढंच करू नका. तुमचं पोरग तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं. बोगस आरक्षण घेतलेले बोगस. हाय का डोकं ठेक्यात तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बरं का बरोबर, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट खोटात ठोकी देते. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे. खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना. कुणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घातले दारात येणे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू? सांगतो तुम्हाला चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जायना. तुमच्या डोक्यात किडे पडले, किडे. तुमच्या डोक्यातली दया माया जायना. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरूस तर त्याला झटका दाखी द्यायचा. मरूस तर त्याला म्हणायचं जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत आहे माय घरात. पण इतके माया जवळचे लोक बोलून येणे मला पाळलं कसं. तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचा राहिला आणखी. नारायणगड देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्यांनी शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो.
कारण सांगतो मला इथं ते विषय नाही बोलायचं, बरोबर थोडी चुनूक सांगतो विसरायचं काम हे काय करते. निवडणुकीच्या आधी थोडं आपल्याला डोची देते आणि डोचेलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप बसतो. त्याचा अर्थ समजून घ्या, दिले नका म्हणू त्याला, नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागण असा बोलते, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकड ज्या भिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडेल डोक्यातले जाळून टाका, जरा काय बर. आता मी सांगितलं मग त्याला उत्तर, आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घराला टोकामध्ये लगेच ते दुसराच अर्थ काढतात. तसा अर्थ नाही मा, तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावडे, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मी बोट खेचून गेल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता खरे हराम करो तुम्ही. आमचे जे जे त्या पक्षात काम करते तिच्या संग काम करते, त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो, तुमची खास पायदाशी ना तुमची. तर तुमच्या पोराला, तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार झकमाऱ्या? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तुरे स्वाभिमान जागा ठेवले. तो जातीला घाण बोललं गेलं, घाण. तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या अवलाद जर मराठीची असली ना आता, तर तुमच्या मराठीच्या लेकराला गुलाम म्हणलंय, गुलाम. मग आपली जर गुलामीची पैदाशी असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा हो द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात गेलं, 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. असं जातवान मिशा पिढी नराची अवलाद आहे. कशाला कोणाच्या पायाखाली काम करता, पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं, गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला, तुम्ही तिसरं जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून
1931 जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यांनीच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही. म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही, म्हणायचं का असं म्हणलो. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाह कोण पळून आला तर इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागला. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही का? म्हणलो नाही. भेद भेद नसतो. शिकायचं नाही. गप बसलेलं म्हणून गप. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळा. हो, काही बोलता माझा नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकला दांड केले तुम्हाला, मग पळून इकडं महाराष्ट्रात आला. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संमेलनाऱ्या बनला, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणला चला वामा घरी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलतोय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून देतो 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करू आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं स्वतः इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा पुढं स्वातंत्र्य होतं असं बोललं. आता तेवढं काळजावर पान म्हणलं बघ आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात ते सांगायलो. ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसते. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जाऊ दे रे चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाही. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे जरा ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे. तेव्हा ह्या आपल्या बी जाती नीट राख्या, तेव्हा आपले बी नीट वागायचे, तेव्हा हुजरीगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळालं काय? ते आपल्याशी आणि आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी. आपल्या लेकरा डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असं होता. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गपजारी बसले ते आपल्या लोकात मीडियात बोलतेच जाईल आणि लोकात म्हणते चुकलं बरं काही तू पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला येऊ, इथून पुढे जेव बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा आहे, कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो,
एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या भाव चालेल जावण्याचं. त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीमध्ये थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तो नीट होणार रे, मी नीट व्हायणार रे. शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा तुमचा काढा मेले पक्का. लावले का नाही 300 पावणे 200 का आम्हाला लावले का नाही रे? नुसते तज्ञाला घेऊन बसत याला काय झालं त्याला काय झालं, ते कसं का बसलं हे कसं का बसलं. कुळातच कम घेतले, बिगर कुळाचे कम घेतले, सगळं गॅजेटच कम लावलं. मग मराठीत आत गेले. आत नाही का बाहेर तरी कवर होतो होय ना, बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक ध्यानात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा, या कशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो. मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही? ओबीसीवर अन्याय नाही. याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोन धरून मागाला जायचं. ओबीसी पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं, आता इथून पुढं लक्षात ठेवा, समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ. बाकीच्या नेत्याने काही केलं, बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं? उगाच उगाच सगळ्यात चिगिरीतो आपण. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात, बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, सगळ्या धनगराचा सन्मान नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा, आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असतील, धोबी परी नावी जेवढे या लवकरच गव्हासाचे किडे लागण्याच काम नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते, ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, काय रे खाली बसा, खाली बसा. काय काय रे करायचं सोडू. शांततेनं ऐका. एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे आम्ही 14चे.
असल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिकली असली चढून दे थोडंफार. पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्या. घरात घुसवा लय सहन केला भाऊ, लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं. कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जेवण नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. तुम्ही आमच्या लेखेबाळीला जगू देणार, तुम्ही आमच्या पोराला जगून देणार, तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार, नोकऱ्या खाऊन देणार. माझला का दादागिऱ्या करून दादागिरी तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्या टंगडीला फिरून तगडा वापरायची तयारी. ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे, मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला गप 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 घेतोय. हे बोलबोल इतकं भर मुठ भर नाही तर आणि बोल 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखादा डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येत नाही. भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही. तुम्ही फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका. विषय चालला. विखे पाटील साहेबाचा फोन आला. त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही म्हणला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झालंय. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलत. मी बळद धाडस लावून कॅबिनेटदारच्या हातात हे आणि त्यो ज्या कॅबिनेटना काढलेला. कुठला जार काढताना कॅबिनेटला काढावं लागतं. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा जार काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावायला लागते. उपसमिती सगळे कॅबिनेट हे. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं पाटील गावागावातल्या समित्या नियमांच्या राहिल्या. थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले. त्यांना सविस्तर सांगायचं काही अधिकाऱ्याच्या लक्षात येत नाही, काहीच येत नाही. म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त. म्हणलं मी माया मराठा नारायणगडावर बोलत. ते म्हणले फक्त अतिवृष्टी जार प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं मग म्हणू का पिढ्या. ते म्हणले माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना 15 दिवस जमान का म्हणले. ते गॅजेट प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो. आता कुंकड हिंडा तर आयला माय आता चालल्या नाही रे. तुम्ही कुठं हिंडा तर कुठं चालले काय याची नुकती केली तिकडं काय वास यायला तुला. बाबानी नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागलं मला. मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्यात धारा होत्या माहिती थोडी असतात. इथं लय शक्ती अपार बाबा. इथं सोपं नाही. इथं जर खोटं केलं ना कार्यक्रम होतो हो माणसाचा. इथं नगद ये. इथं लई येडेव करीत जाऊ नका. माय हात जोडून तुम्हाला विनंती आहे. गड मानला असं आपण म्हणायचं हा बाबा तसंच. नगद आहे नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही फुगायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं सांगायचं मी तुमच्यावर रुसलो. मग तुमचं पटलंच नाही. बाबाजवळ पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो आणि बाहेर जाताना म्हणायचं सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो होतो.
वागायचं शिका, वागावं लागल. सांगतो तुम्हाला, गॅजेटियर प्रमाणे द्यायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक, महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोंबलू नका. आरक्षण नाही काम करा. पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यान द्या. ए मागचे काय बोलबोल करता रे, हालू नका. काय उपयोग आहे मुंबईत जाऊन? काय बाया मुंबईला तुमचं आता काय सांगावं तुम्हाला. तुमच्या सारखं आडनाव असणारे, ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि विचारा तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का? तो आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असेल ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे त्याचे नाते संबंध आहे. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहेत ना ठेप्यावर सगळे. अर्ज गावा करता रे, नुसते म्हणता आरक्षण नाही, अर्जच करेना. मला दिवाळी कोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवली द्या. सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं, त्याच्या नामची भावकी आहे, त्याचं नामचं कुळ आहे, त्याचं नाते संबंधित पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही. मी जाणार तेव्हा अधिकारी जा. प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना हेच तर महत्वाचं. काय उपयोग आहे? प्रतिज्ञा पत्र लिहून घेताना ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं. हा माझा भावकीतला आहे, हा माझ्या कुळातला आहे, हा माझ्या नाते संबंधातील आहे. याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी, शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर. गरीब लोक समजून घ्या, गरीबाला काय करावं कळाना. स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं महा कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्या म्हणत अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दे. कळाला आता? मोकळं. आता ह्यो मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगतो, 1 मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत.
सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा. 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2 म्हणून जरा बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं, आरक्षण पडलं नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतं. तज्ञ नाही ना अभ्यासक नाही कोण नाही. त्या अभ्यासक भांगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगायचं आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ञ नको ना अभ्यासक नको, तिकडं पुस्तक नालीत वाचित बस मला वड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. ते झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, त्याची सोयाबीन वाहून गेली, त्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहींचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहींचं सोनं गेलं, घरातल्या भांडे वासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचे भितळं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींची सौर ऊर्जा वाहून गेली. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय. चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा. आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. 1/4 हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलंगडा होणार आहे का? पगार फुकटात येईल. वावर कुठंतरी हाडपिलेला असं नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आला तिकडं सापडलेला असत. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. एक प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही. ते नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका.
त्याचे चौथा हिस्सा आपण टाका शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याच पुढे का आणतो त्याचे 5-8 खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा त्याच्यात तुला 15 रुपये तो जर काढी लागली काय तिकडे आणि तो अपवाराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीच. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतात, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीचे आहेत ना. 1 एकर ऊसावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापणार ती दान शेतकऱ्याला. आधी पॉवरची कमी का? आधी पॉवर टिकले काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता कोण लाल भडक गांधी, दुसरा कोणता आहे त्याची कापे हो. यांच्या प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ते आंबाडी त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसात एका पंपावर 3 शेतकऱ्याला. ऊस कुठं कापतो तिकडं? आमचा फेसबुक पडे पाणी हळूहळू सरा आमचं कुठं कापते तू गाछ पाण्याला? तिकडे लय मोठं उतार आहे ना. तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालायचं कापे त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला ती ऊसाचे 5-8चे त्याचे पण घे. मग विजयकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या सगळ्या 2-4 पोते भरून द्या पैशाची. त्याची काडी लागली असती पुढे तर त्यात जवळ नसल तर. इकडे निजे गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. कोणाला तर उतू येतं तोडता वाच. इकडे ती म्हणा थोडी. आणखी कोण असले तर ते वगळटी वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा. ते 56 पुळे त्याच्याकडे काही पैसे असते तरी ते कुठेची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखी कोण तो नाही का टपोरा कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोरा. ते नाही होऊन टावले ना आताच ते कंबोडा काय नाव कोण आल्यात पाहिजे त्याच्याकडे मार माझा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला कंबोडा. पुरं विमानात बसतो तर काठाच्या बाहेर इतकं उच्च हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आहेत. टाटा आहे ते लय येत. आता बजाज ओली येत आणखी मारण्याचे आलेत ना त्यांचे कोण घेणार? हे जमतं का? निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापार येत. आमचे जैन मारडी येत. मस्त होता आला ते हमेशा कवा शिराज वाटत लोकांना पैसे वाटा म्हणा. आओ पटेल गेला उधार घ्यायला झाक मारायला. पाटील पाटला दिला 5-5 जणांना उधार घेऊन बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या याचा सगळा 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो तू 5 होता रे 3 दिला 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे. 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवाने? आता तो मुसलमान हिरो पण किती ते नंबर 1 ला आलाय पैशाला तर जगात. शाहरुख खान हा तो देशात नंबरला 1 ला आला. तीच म्हणा इकडे झाला. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येत
यांच्या गाड्या लोक सांगत आहेत या काय कसे 12-12 कोटीची गाडी. हो आपण लोकांच्या गाडीत कुठलं तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुता आणला पाहिजे आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आला म्हणा आलिशान गाडी घेतली काय त्याच्या डिझेल टाकत मला पैसे लागला रिक्षा. यांच्याकडे तर इतकं आहे हे समजून घ्या. ही विनोद नाहीये. इतके मोठमोठ्या लोक त्यांच्या कंपन्यात यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे 1000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ पगार काय देते ते एका दिवसात आपलं तर आपल्याला द्यायला लागेल. हे आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत. देवस्थान 1-1 कोटीची मदत करते. अरे बाबा तुमच्याकडे गाडी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते मल्ल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे घेऊन ते जमतं का? मग असे गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या. मुद्द्यावर येऊ. हे बस रे मुद्द्यावर येऊ. तो काय बिलाडी का देऊ जर पडत तांबूटा खाली कोणाला इतक्या लोकात तांबू खाली होतो का चाबरा जाऊन रे पिसून तरी तीच रे कपाळा ठेवायची पाटणला ठेवली. याने मुंबईचा असंच घाई केलं मला. कोण कंपट मला बाबा पाहिजे मुंबई झालं ते रोडला बॅरिकेड लावायचे पळत अवघड पोट्टे ते पुढं जेडे ठोकेले पुढं कुंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा. फडणवीस म्हणले काही काम सांगा. पुन्हा मुंबई येऊ ना. नारायणगडवर खोटा नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठा आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येते. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले पिकासहित 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही. संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा ज्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काय. फक्त आता शेतकऱ्यांना ताईट व्हायला सावध. 7वा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसणार आता हे काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत. नोकऱ्या नाहीत ठीक आहे. जो शेती करेल 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकऱ्या नाही तर पोरं का का शेतात तरी काम करतील 10,000 रुपये. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागेल 10,000 वर हात करा. मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाही. शेती कशी देईल पोरं नाक तरी लागल पोराला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करणं पोरं वावरही करायला लागले. आणि 7वा मुद्दा शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले 7 मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात काय राहिला का आणखी. आणि 3 ट्रिगर 8वा मुद्दा
पीक विम्याला यांनी 3 ट्रिगर बसवले, ते ट्रिगर उठवायचे, पीक विमा सगळा द्यायचा. हे जर दिवाळीपर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू, किंवा जालना जिल्हा, संभाजीनगर, जळगाव, बुलढाण्याच्या मध्ये बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय देऊस तर मागं हटायचं नाही आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगत राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय, सातारा संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज, शाहूराजे महाराज साहेब, तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही, नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही. तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सुविधा लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सुविधा लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाही आपण. त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? मग सांगतो तारीख दमान तुम्हाला, थांबा थोडी. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होत्या, सातारा संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्राचं. आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दमानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दमाने जा रे बाबा. एक जीवाने राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला उभा राहत जा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा, त्यांच्याकडे तळायला लाईट नाही ती घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हातराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका येणे आरक्षणाला विरोध केला याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात जाऊस तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा,
तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा, सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा, शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा, माझा ऐका. गरज आहे आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जोर तर एखाद्या शिव्या दिला, त्रास दिला तरी सहन करा. लय वळवळ करतोय की एखादा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लव, त्याची जीव. पण आता ती वेळ नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, यांना पुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून मी आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्यात देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्याला ते संरक्षणासाठी करतात, फोकसला यासाठी करतात, मीडियात राहण्यासाठी करतात. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाच पण नाही. समजून घ्या रे बाबा हो. इकडे येते बोंबलते, मग आपण त्यांच्या मागा लागतो, त्याला लागत संरक्षण. आणि त्याला कुत्र विचारित नाही. तेव्हा 3-4 जण लय मजा येत त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून टाक म्हणा. त्याला रोड सुद्धा नाही पाहता येणार. असं करू आपण, पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कुणाला काय बोलू नका, उत्तर देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका, कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठा करायचंय मला, आणखी मी तुम्हाला लई मोठा करणार आहे. तुम्हाला आणखी गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय मला, सत्तेत. ज्या दिवशी तुमच्या हातात काय आभार येईल तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेतात. तुम्ही म्हणता तवाला येडे करत होता, आता सत्ता मायात हे तो खोटा सुट्टी झाला. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत. राष्ट्रगीतासाठी उभा राहा. एक पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचे हस्ते होत आहे आणि लगेचच दादांवर संघर्ष शोधा नावाचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि जे चालतंय त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभा राहायचं. राष्ट्रगीतासाठी